बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहरात बांधकाम कामगारांच्या नावानं बनावट प्रमाणपत्र तयार करून नागरिकांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तक्रारीवरून शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकारामुळे खामगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे। कामगार विभागाच्या विशेष पथकानं 2 ऑनलाईन सेंटरवर छापा टाकून संशयित कागदपत्रे, शिक्के आणि प्रमाणपत्र जप्त केली आहेत। गेल्या काही दिवसांपासून असा प्रकार खामगावात घडत असल्याची चर्चा होती। अखेर गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। खामगाव शहर कामगार उप आयुक्त अमरावती व सरकारी कामगार अधिकारी बुलढाणा यांच्या आदेशानुसार 27 ऑक्टोबरला दुकान निरीक्षक राजेश वनारे यांच्या नेतृत्वाखाली पथकानं ही कारवाई केली। या पथकात सतीश हुडेकर, सतीश देशमुख व योगेश गोटे हे सहाय्यक सदस्य सहभागी होते। हे पथक पोलीस कर्मचारी गजानन पाटील व किरण वानखडे तसंच पंच साक्षीदार यांच्या उपस्थितीत तपासणीसाठी गेले होते। या कारवाईत खामगाव शहर पोलिसांनी काशीद बेग, कलीम बेग, अजय रामदास गवई यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनात PSI विकास पाटील हे करतायत।